बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंदोलन आहे की नीतिवान लोकशाही समाज जो 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी राष्ट्राला अर्पण केलेला आहे, काय उद्देश आहे? या नीतिवान लोकशाही समाजाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर नेतृत्व केलं जाईल आणि यांच्या माध्यमातून राष्ट्राचं नेतृत्व केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आम्हाला जाता येईल. म्हणजे आमचा युनोवर प्रभाव निर्माण झाला पाहिजे, आमचा म्हणजे संसदीय लोकशाहीचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. अशा स्वरूपाचं हे जे नियोजन आहे, या नियोजनाच्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे, आपली दिशा निश्चित केलेली आहे आणि त्या पाऊलखुणा आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आम्ही काय करतो? धर्म धम्म यामध्येही गल्लत करतो. रिपब्लिकन म्हणजे राजकारण वेगळं, धम्मकारण वेगळं. अरे धम्म म्हणजे संसदीय लोकशाही आणि रिपब्लिकन पार्टी असं म्हणते की संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे, यावर आमची निष्ठा आहे. अशा या निष्ठावंतांची ही पार्टी. म्हणजे बाबासाहेबांचं आंदोलन जे आहे हे धम्माधिष्ठित आंदोलन आहे, हे संसदीय लोकशाहीचं आंदोलन आहे. या संसदीय लोकशाहीच्या आंदोलनासाठी बाबासाहेबांनी म्हणजे जे काही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा जे काही काम केलं, रिपब्लिकन भारतामध्ये जे काही काम त्यांनी केलं, या सर्व कामांच्याकडे या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून भीमसैनिक या नात्यानं, नीतिवान लोकशाही समाज या नात्यानं आम्ही त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.